इथे मी घेतलेला आहे तीळ, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि नंतर मिक्सरला गुळाची पावडर किंवा गूळ बारीक करून वाटून घेतलेले आहेत. म्हणजे हे इथे आहे तीळ गूळ मिश्रण, ते पण वाटलेलं. आणि यामध्ये थोडेसे शेंगदाणेसुद्धा मी वाटून बारीक केलेले आहेत. याचं मी हे सारण करून घेतलेले आहे. आता आपण या तीळ गूळ शेंगदाण्याच्या पोळ्या करून घेणार आहोत. त्यासाठी इथे घेतलेलं आहे मी हे कणिक मळून घेतलेलं आहे. जसं आपण पुरण भरतो कणकेमध्ये तशाच या पोळ्या करायच्या आहेत भरून. चला पाहूया. हे बघा, अशी ही पारी करून घ्यायची कणकेची. आता यामध्ये हे तयार केलेलं तीळ, शेंगदाणे आणि गुळाचं सारण वाटून घेतलेलं ते ह्यामध्ये भरायचं आहे. जसं आपण पुरण भरतो त्याचप्रमाणे हे असं सारण भरून घ्यायचं आणि त्याचप्रमाणे आपल्याला म्हणजेच पुरणाच्या आपण जसं पोळ्या करतो त्यासाठी आपण हुंडे भरतो तसंच आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं भरून घ्यायचं. आता याची आपण पोळी लाटून घेऊया. हे पहा, आता आपण याची पोळी करून घेऊया. अशा छोट्या छोट्या पोळी आता आपण तव्यावरती भाजून घ्यायची आहे. तव्यावरती छान दोन्ही साईडनं तेल किंवा तूप टाकून खरपूस भाजून झाल्या की मग आपल्या तीळ, शेंगदाणे आणि गुळाची पोळी तयार आहे की नाही. छान आणि मस्त अशी सोपी रेसिपी. अशा छान छान रेसिपींसाठी #रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.